नमस्कार, मी प्राजक्ता आणि स्वागत आहे तुमचं प्राजक्ताज होमस्टाईल कुकिंगमध्ये। बाजारात भरपूर प्रमाणात कच्च्या कैऱ्या मिळत आहेत, त्यामुळे आज आपण कच्च्या कैरीपासून चटपटीत मुरंबा बनवणार आहोत। मुरंबा किंवा काही जण त्याला गुळांबा सुद्धा म्हणतात। चला तर मग जरा ही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत, तर याच्या आपण साली काढून घेणार आहोत। साली काढून या कैऱ्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत, तर सगळ्यात आधी मी याच्या साली काढून घेते। कैऱ्या शक्यतो कडकच घ्यायच्या, मऊ कैऱ्यांचा वापर नाही करायचा। बघू शकता इथे साली काढून झालेल्या आहेत, तर या आपण किसून घेऊया। तुम्ही जाड किंवा बारीक किसणीने म्हणजे तुम्हाला जसं हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही किसून घेऊ शकता। मी इथे कैरी थोडी जाडसर किसून घेत आहे, कारण शिजल्यानंतर ती एकदमच मऊ होते। त्यासाठी मी अशी कैरी किसून घेतलेली आहे। बघू शकता अशी कैरी पूर्णपणे किसून झालेली आहे। तर पॅन गरम करत ठेवलेला आहे, त्यामध्ये आपण किसलेली कैरी घालून घेऊया। तर इथे 2 वाटी कैरीचा खीस झालेला आहे, त्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ घालून घेते आणि 1 वाटी साखर घालून घेते। अर्धी साखर आणि अर्धा गूळ वापरत आहे मी। तुम्हाला जर फक्त गूळ वापरायचं असेल तर 2 वाटी गूळ वापरा आणि फक्त साखर वापरायची असेल तर 2 वाटी साखरेचा वापर केला तरी चालेल। तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि साखर आणि गूळ विरघळल्यानंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा आहे, मोठ्या गॅसवर ही प्रोसेस नाही करायची। कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं किंवा गुळाचं प्रमाण वाढवू शकता। बघा साखर आणि गूळ पूर्णपणे विरघळलेला आहे, तर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊया। बघा मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे, तर आता आपण यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहोत, त्यामुळे मुरंबा एकदम चटपटीत होण्यास मदत होते। तर 1 छोटा चमचा भाजलेले जिरेपूड घालून घेऊया, अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हे मसाले घातल्यामुळे मुरंबा एकदम चटपटीत लागतो। तुम्हाला जर मुरंबा प्लेन ठेवायचं असेल, हे मसाले नसतील वापरायचे, तर हे मसाले स्किप करून तुम्ही त्या जागी फक्त वेलची पूड वापरा, त्याप्रमाणे ही मुरंबा खूप छान लागतो चवीला। तर इथे मी यामध्ये 2 लवंग घालून घेत आहे। तुम्ही फक्त वेलची पूड घालत असाल तेव्हा त्यामध्ये सुद्धा तुम्ही लवंगाचा वापर करा, त्यामुळे मुरंब्याला चव खूप छान लागते। तर अजून थोडा वेळ आपण हा मुरंबा शिजवून घेऊया। बघा मुरंबा बनून तयार झालेला आहे। एवढा घट्ट मुरंबा असतानाच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, कारण थंड झाल्यानंतर हा यापेक्षाही अजून घट्ट होतो। तर आपण गॅस बंद करून घेऊया आणि आपला मुरंबा बनून तयार झालेला आहे। बघू शकता एकदम छान रंग आलेला आहे मुरंब्याला आणि एकदम मस्त दिसत आहे आणि चवीलाही अप्रतिम झालेला आहे। मुरंबा थंड झालेला आहे आणि बघू शकता एकदम घट्ट झालेला आहे। हा एकदम जामसारखी कन्सिस्टन्सी आलेली आहे याला। बघू शकता एकदम मस्त मुरंबा बनून तयार झालेला आहे। चटपटीत कैरीचा मुरंबा बनून तयार झालेला आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा कैरीचा मुरंबा नक्की बनवून बघा आणि कसा झाला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।